मिथ्या भान मदची माझी होतसे, ज्याच्या ज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी न मन कोणा करावे म्याम. तर आपला चौथ्या तरंगातला अनिर्वचनीय ख्याती याच या ठिकाणी श्री गुरु वर्णन सांगायला लागले किंवा याच्याबद्दल माहिती सांगायला लागले, की शिष्याला सांगायला लागले की सत्ख्याती कशा प्रकारची चुकीची आहे आणि सत्ख्याती मानल्यानंतर काय अडचण येते. म्हणून या ठिकाणी अनिर्वचनीय ख्यातीनं भ्रमातल्या पदार्थाची संगती लागत असती. म्हणून भ्रमातले पदार्थ जे काही अनुभवाला या लागले, तर त्याकरता अनिर्वचनीय ख्यातीच योग्य आहे. आणि अनिर्वचनीय ख्यातीनंच आपल्याला ह्या दिसणाऱ्या पसाऱ्याची संगती लागती. म्हणून आता अनिर्वचनीय ख्यातीबद्दल शिष्यानं अनेक प्रकारचे प्रश्न श्री गुरुला विचारून आपल्या शंकेचं निरसन करून घेतलं. आता सुद्धा त्या ठिकाणी सत्ख्याती किती चुकीची आहे हे सद्गुरू या ठिकाणी सांगायला लागले, की सत्ख्याती मानल्यानंतर अडचण काय येते. तर हे सांगताना आपल्याला सांगायला लागले, की सत्ख्याती कशी आहे, तर सत्ख्यातीनं अशी अडचण येते, की सुक्ती. आता सुक्तीवर रजताचा भ्रम झाला. आता रजताचा भ्रम झाला मानल्यावर सुक्ती जर जळून गेली, तर त्यामध्ये रजत सापडायला पाहिजे. कारण रजत हे जळत नाही. रजत हा धातू आहे आणि रजत धातू असल्यामुळं गंधक टाकल्याशिवाय, काहीतरी प्रक्रिया केल्याशिवाय त्याला जाळता येत नाही. मग आता सिंपली जळाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या भस्मामध्ये रजत निघायला पाहिजे. कारण सत्ख्याती वाल्याच्या म्हणण्याप्रमाणे, कारण सत्ख्याती म्हणते की त्या सुक्तीमध्ये त्या रजताचे अवयव आहेत, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हणून श्री गुरु सांगते, तर तसं तुमचं म्हणणं आहे ना, मग सुक्ती जाळली तर तिच्या भस्मामध्ये रजत सापडायला पाहिजे. कारण रजत सापडत नाही. कारण रजत हा एक धातू आहे आणि रजत धातू असल्यामुळं त्या ठिकाणी अ, त्याचं भस्म होत नाही. कारण त्याचं भस्म करायसाठी काहीतरी प्रक्रिया करावी लागते. म्हणून रजत अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या भस्मामध्ये सापडल्या जात नाही. म्हणून भ्रमातले पदार्थ हे या ठिकाणी शुद्ध होत नाही आणि म्हणून ते भासलेले असते. पण पुन्हा काय अडचण येते, तर एकाच माणसाला त्या दोरीवर साप दिसला, दुसऱ्याला त्याच्यावर काहीतरी भूमीची रेषा दिसली, तिसऱ्याला पुन्हा काहीतरी त्या ठिकाणी एक दंड दिसला आणि अशा प्रकारचं अनेकांना, कोणाला काही फुलाचा हार दिसला, कोणाला काही माळा दिसली, अनेकाला 10 जणायला 10 प्रकारचा त्या ठिकाणी त्या रज्जूवर भ्रम झाला. मग आता 10 प्रकारचा भ्रम झाला म्हणल्यावर इतके त्या रज्जू देशामध्ये इतके पदार्थ भ्रमातले कसे बसतील. आणि सत्ख्यातीवाल्याचं म्हणणं होतं, की सर्व भ्रमातले पदार्थ या ठिकाणी त्या रज्जूमध्ये असते. मग आता रज्जू देशामध्ये 10 जणायला अलग-अलग अशा प्रकारचा भ्रम झाला. मग इतके त्या ठिकाणी 10 जणायला अलग-अलग भ्रम झाला. इतके भ्रमातले पदार्थ त्या एका रज्जूमध्ये मिळू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी रज्जूचा देश हा छोटा देश आहे आणि तितक्या त्याच्यामध्ये इतके भ्रमातले पदार्थ जसे त्या ठिकाणी असू शकत नाही. म्हणून या ठिकाणी दुसरं सांगायचं म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी
सत्ख्याती ही चुकीची आहे. पण पुन्हा तिसरं कारण पुन्हा सांगायला लागले, की जर समजा मृगजळ जर समजा तिथं पाणी असायला तर मग तलाव करायचं काम नाही किंवा काहीतरी पाणी अडवायचं काम नाही. कारण मृगजळातून पाणी भरता आलं असतं. म्हणून सत्ख्याती वाल्याचं म्हणणं अशा प्रकारचं अडचणीमध्ये आणतं. कारण सत्ख्याती मानणं हे चुकीचं आहे. कारण भ्रमातले पदार्थ हे या ठिकाणी सत्य नाहीत. म्हणून त्या भ्रमातल्या पदार्थाशी काही व्यवहार करता येत नाही. म्हणून जसं मृगजळामध्ये पाणी दिसायला लागलं, तर ते मृगजळातलं पाणी त्या ठिकाणी आपल्याला भरता येत नाही किंवा ते पाणी शुद्ध होत नाही. तिथं जमीन सुद्धा त्या ठिकाणी वल्ली होत नाही. म्हणून मृगजळातलं पाणी हे नुसतं दिसण्यापुरतं आहे. म्हणून भ्रमातले पदार्थ सत्य नसून ते नुसते दिसण्यापुरते आहेत. तर पुन्हा भ्रमातले पदार्थ कसे आहेत? तर स्वप्नामध्ये नद्या, पर्वत या ठिकाणी दिसतात. आता स्वप्न त्या ठिकाणी अशा प्रकारचं इतक्या नद्या, पर्वत मग आता अ, थोड्या स्वप्नामध्ये तिथं त्या ठिकाणी देश, काळ पाहायला गेलं तर देश, काळ नाही तिथं. कारण काळ कसा नाही, तर आपण पाहतो, की एकदमच त्या ठिकाणी आपल्याला घर दिसतं झालेलं. एकदमच गाय आणि वासरू संगत दिसतं किंवा एकदमच त्या ठिकाणी तरुणपण दिसतं. म्हणून काळाचा भ्रम आहे, देशाचा भ्रम आहे. कारण या ठिकाणी अनेक प्रकारचं नद्या, पर्वत आदी मोठमोठ्या वस्तू त्या ठिकाणी दिसतात. म्हणून हा देशाचा भ्रम आहे, काळाचा भ्रम आहे. तरी पण त्या अनुभवाला येतात. म्हणून ते त्या ठिकाणी सत्य नाही. पण पुन्हा एक अडचण, की प्रत्येकाला भ्रम आहे आणि प्रत्येकाचा त्या ठिकाणी भ्रमातला पदार्थ अलग-अलग असतो. एक नसतो आणि म्हणून सत्ख्याती चुकीची आहे. प्रत्येकाचं मानलेलं हे अलग असतं आणि म्हणून प्रत्येकाचा भ्रम हा अलगच आहे. म्हणून प्रत्येकाचं जग हे अलग-अलगच आहे. जसं प्रत्येकाचं स्वप्न हे एक नसतं. म्हणून प्रत्येकानं जसं जग मानलं, तर दुसऱ्यानं तसंच मानलं असं नाही. तर त्यामध्ये बदल असू शकतो. म्हणून या ठिकाणी सत्ख्यातीवाल्याचं जे म्हणणं आहे, तर हे सर्वथा चुकीचं आहे. कारण का? तर त्यांच्या म्हणण्यानं संगती लागत नाही आणि भ्रमातले पदार्थ आणि सत्य पदार्थ एकत्रित राहू शकत नाही. कारण भ्रमातला पदार्थ सत्य वस्तू व्यवहारातली दोरी कळाली, तर सर्प त्या ठिकाणी राहत नाही असा अनुभव आहे. आणि म्हणून अनुभवाच्या विरुद्ध या ठिकाणी आपल्याला अ, जाता येत नाही. कारण प्रत्येकाचा अनुभव आहे, की सत्य त्या ठिकाणी रज्जू कळाली, तर मग सर्प नाही ठरतो. म्हणून भ्रमातले पदार्थ आणि ज्याच्यावर त्या ठिकाणी भ्रम झाला, ते दोन्ही एक असू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सत्ख्यातीचं मत चुकीचं आहे. याचा अर्थ जगत सत्यत्व हा जो भ्रम झालेला आहे, तर तो जगत सत्यत्व भ्रम हा किती चुकीचा आहे. कारण जग जर आपल्याला सत्य नाही असं कळालं, तर मग आपण ब्रह्म आहोत असं म्हणायला काही अडचण नाही. कारण करीत तशी आडवारा विश्वाभास व्हा. अगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची आघरा करीतसे आडवारा विश्वाभास व्हा. कारण स्वरूपाच्या घराला येताना विश्वाचा भास हा आडवारा करतो. कारण आडवा या लागला. त्याच्यामुळं मी कोण आहे हे लक्षात येईना. कारण विश्व नाही आडवं येत, तर विश्वाचा भास. कारण विश्व आहे का भास आहे? तर भास आहे. म्हणून हा भास या ठिकाणी मला खरा वाटायला लागला आणि त्याच्यामुळं या ठिकाणी मी मला कोण आहे हे लक्षात येईल. आणि म्हणून विचारानं जर पाहिलं, तर हे सगळे पदार्थ या ठिकाणी सत्य नाहीत. म्हणून सत्ख्याती वाल्याचं म्हणणं जे आहे, ते सर्वथा चुकीचं आहे. म्हणून सत्ख्याती ही चुकीची आहे, हे आपल्याला ध्यानात घेता येतं. म्हणून श्री गुरूंना पुन्हा त्या ठिकाणी अनेक पद्धतीनं शिष्याला स्पष्ट करून सांगितलं. जसं स्वप्नामध्ये
मोठमोठ्या पर्वत, मोठमोठ्या नद्या येतात. मग त्या ठिकाणी ते असतात का? तर नाही. मग तरी सुद्धा भासल्या का नाही? मग कशावर भासल्या? तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्याला काही देश लागला नाही, काही काळ लागला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ते पदार्थ आपण तेव्हा जरी सत्य मानले, पण जागा झाल्यावर आपणच त्या ठिकाणी ते तेव्हाच नव्हते, अशा प्रकारचा निश्चय करतो. म्हणून भ्रमातले पदार्थ जेव्हा दिसतील, तेव्हाच ते नसते. म्हणून ते जर असते, तर मग त्या ठिकाणी विहिरी खणायचं, तळी बांधायचं काम नव्हतं. कारण मृगजळामध्ये पाणी आहेतच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भ्रमातले पदार्थ सत्य नाहीत आणि म्हणून सत्ख्यातीवाल्याचं मत चुकीचं आहे. म्हणून सत्ख्यातीवाला त्या ठिकाणी आपलं मत मांडताना सांगतो, की दोन्ही सुद्धा कसे आहेत, तर एकच आहे. कारण भ्रमातले पदार्थ आणि ज्याच्यावर भ्रम झाला ते दोन्ही सुद्धा काय आहे? कारण जसं त्याने सांगितलं होतं, की रज्जूचे अवयव रज्जूमध्ये त्या सर्पाचे अवयव आहेत. आणि असं त्या ठिकाणी म्हणल्यामुळं अडचण काय यायला लागली, तर भ्रमातले पदार्थ सत्य मानता येत नाहीत. कारण भ्रमातले पदार्थ अनेकाला अनेक दिसतील, एक दिसत नाही. म्हणून ज्याला लोभ असला, त्याला त्या रज्जूवर मोत्याची माळ दिसते. ज्याला भीती असली, तर त्याला रज्जूवर त्या ठिकाणी साप दिसतो. आणि म्हणून प्रत्येकाच्या धारणा जशा असत्या तशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याला त्या समोरच्या वस्तूचं ज्ञान होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण तर बघितलं की 10 जणाला ती रज्जू 10 प्रकारची दिसली. मग इतकुशा त्या रज्जू देशामध्ये एवढे मोठे पदार्थ कसे असू शकते? रज्जूचा देश छोटा आहे आणि इतक्यामध्ये इतके पदार्थ कसे राहतील? म्हणून प्रत्येकाचा भ्रम हा अलग-अलग असतो. म्हणून भ्रमातले पदार्थ हे त्या ठिकाणी सत्य नाहीत. म्हणून सत्ख्याती मानणं ही सर्वथा चुकीचे आहे. म्हणून या ठिकाणी याचंच चिंतन या ठिकाणी जास्तीत जास्त या तरंगामध्ये दिलेलं आहे, की अनिर्वचनीय ख्यातीच या ठिकाणी हीनच संगती लागती. कारण अनिर्वचनीय ख्याती मानल्यामुळं किती पदार्थ त्या ठिकाणी मानले तर काही अडचण येत नाही. की कसे, की रज्जूच्या ठिकाणी जसं त्या ठिकाणी अनिर्वचनीय सर्प मानल्यानंतर मग काही माना, मग काही अडचण येत नाही. कारण भ्रम मानल्यावर काही अडचण नाही. पण सत्य मानल्यावर अडचण येते, की सर्प सत्य आहे, मोत्याची माळ सत्य आहे, असं म्हणल्यानंतर त्या रज्जूमध्ये इतकं कसं बसन? आणि भ्रम मानल्यानंतर काही अडचण नाही. जसं मग एखादा भिकारी बी स्वप्नामध्ये राजा झाला. आता भिकारी व्यवहारामध्ये राजा होणं म्हणजे काही शक्य आहे का? आणि तरी पण राजा झाला. पण स्वप्नामध्ये मानल्यावर शक्य आहे. कारण तो खरखोट नाही, तर भासला. म्हणून अशा प्रकारचं अनिर्वचनीय ख्यातीमध्ये काही जरी भासलं, तरी कोणत्या प्रकारची अडचण येत नाही. पण सत्य मानल्यावर मात्र अडचण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगत सत्य नाही आणि म्हणून या ठिकाणी अ, अनिर्वचनीय ख्याती मानणं योग्य आहे. कारण अनिर्वचनीय ख्याती मानली, की सगळी संगती लागते. आणि अनिर्वचनीय ख्याती नाही मानली आणि सत्ख्याती जर मानली, तर मग ह्या सगळ्या अडचणी यायला लागल्या. कारण आपण बघितलं त्या ख्यात्याचं वर्णन करताना 4 प्रकारच्या त्या ठिकाणी ख्यात्याचं मत चुकीचं आहे, असं शिष्यानं त्या ठिकाणी सांगितलेलं आपण बघितलं. पण सत्ख्यातीचं मत या ठिकाणी त्याला वाटायला लागलं खरं आहे. कारण जगत सत्य म्हणणं बरं आहे. कारण मिथ्या म्हणण्यापेक्षा सत्य माना ना तुम्ही. असं त्या ठिकाणी शिष्याचा आग्रह होता. म्हणून सत्ख्याती मत चुकीचं आहे. आणि हे गुरुला सांगण्यासाठी मग गुरुनं अनिर्वचनीय ख्याती या ठिकाणी सांगायला लागले. म्हणून भ्रमामध्ये किती पदार्थ जरी भासले, तरी मग अनिर्वचनीय म्हणल्यावर अडचण नाही. अनिर्वचनीय ख्याती मानल्यावर कोणती अडचण येत नाही. पण सत्य मानल्यावर मात्र अडचण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी मग आता प्रत्येकाला अलग-अलग प्रकारचं जग दिसतं. मग दिसू द्या. जसं प्रत्येकाला त्या दोघीमध्ये
अनेक पदार्थ दिसायला लागले, अनेक वस्तू दिसायला लागल्या, 10 जणांना 10 दिसायला लागल्या. पण आता अनिर्वचनीय ख्याती म्हणल्यावर काही अडचण नाही. पण ते जर सत्य मानल्या भ्रमातल्या वस्तू, तर मग त्या रज्जू देश छोटा आहे आणि त्या छोट्या रज्जू देशामध्ये इतके पदार्थ कसे बसतील? ही अडचण आहे. म्हणून या ठिकाणी अ, सत्ख्यातीवाल्याचं मत चुकीचं आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आणि सत्ख्यातीवाल्याचं मत चुकीचं आहे. म्हणजेच जगत सत्य मानणं चुकीचं आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतं, की दिसणारं जगत हे सत्य नाही आणि म्हणून या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती कळाली जशी आहे तशी, तर काय फायदा आहे? तर मग जगत सत्यत्व बुद्धी जी काही झालेली असती, तर ती सत्यत्व बुद्धी राहत नाही म्हणजे जग सत्य वाटत नाही. आणि जग सत्य नाही वाटलं, तर मग बंधन कुठं राहिलं? आता बंधन कशामुळे? तर संसार सत्य मानल्यामुळं. "कासे सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे, का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासनावरिले." हे संसार सत्य मानला. तू का सत्य मानला? संसार दिसला म्हणून बंधन नाही, तर सत्य मानल्यामुळं बंधन आहे. मग या ठिकाणी बंधन काय आहे? तू सत्य मानला. सत्य का मानला? तर तू संताकडे आला नाही आणि त्यांच्या युक्त्या ध्यानात घेतल्या नाही किंवा विचार सागरामध्ये पाहिलं नाही, की अनिर्वचनीय ख्याती काय असते. आणि अनिर्वचनीय ख्याती कळाली, तर या ठिकाणी सांगायला लागले, की मग सत्ख्याती या ठिकाणी पूर्ण चुकीची आहे. कारण सत्ख्यातीवाल्याचं मत निराधार आहे, असंगत आहे. ते इथं बसत नाही. म्हणून सत्ख्याती पूर्णतः चुकीची आहे. म्हणजेच जग सत्य मानणं किंवा सर्पसत्य मानणं हे चुकीचं आहे. आता सर्पसत्य मानणं याचाच अर्थ दृष्टांतामध्ये रज्जू सर्प घेऊन आता इकडं अधिष्ठान, ब्रह्म आणि त्याच्यावर भासलेलं जगत. आणि म्हणून आपण बघितलं, की रज्जूपायी चैतन्य आहे, अंतःकरणोपायी चैतन्य आहे. कारण रज्जूला अधिष्ठान मानता येत नाही. कारण रज्जू अधिष्ठान फक्त चैतन्याचंच असतं. अधिष्ठान फक्त चैतन्यच आहे आणि म्हणून रज्जूपायी चैतन्य असं पुढं-पुढं आपल्याला पाहायला भेटतं, की रज्जू म्हणण्यापेक्षा रज्जूपायी चैतन्य, अंतःकरणोपायी चैतन्य म्हणून असा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती सांगताना श्री गुरूनं सांगितलं, की अनिर्वचनीय ख्याती मानल्यानंतर अडचण येत नाही किंवा कितीही त्या ठिकाणी भ्रमातले पदार्थ त्या ठिकाणी मानले, तरी काही अडचण नाही. स्वप्न मिथ्या मानल्यावर काही अडचण नाही. पर्वत दिसू द्या, नद्या दिसू द्या, काही दिसू द्या, परंतु ते स्वप्न कसं होतं? भ्रम होतं. आता सत्य मानल्यावर अडचण आहे. कारण मग कुठं गेलं? कुठून आलं होतं? म्हणून अशा प्रकारची अडचण आहे. म्हणून सत्य नाही, म्हणून अनिर्वचनीय ख्यातीमध्ये हे सर्व काही त्या ठिकाणी बसतं. म्हणून अनिर्वचनीय ख्यातीच या ठिकाणी योग्य आहे आणि म्हणून ही अनिर्वचनीय ख्याती कोणाची आहे? तर आपण बघितलं, की भगवान व्यासाची आहे, ही आद्य शंकराचार्यांची आहे, ज्ञानेश्वर महाराजांची आहे किंवा सर्व साधू संतांची ही आहे. म्हणून या चौथ्या तरंगामध्ये अनिर्वचनीय ख्यातीबद्दलच जास्तीत जास्त सांगायला लागले किंवा अनिर्वचनीय ख्याती जर आपल्याला कळाली, तर मग आता जग सत्य आहे असा भ्रम होणार नाही. पण ती व्यवस्थिशीर अशा प्रकारची कळाली पाहिजे. अनिर्वचनीय ख्याती व्यवस्थिशीर कळाली, तर पुन्हा त्या ठिकाणी जगाचा भ्रम होणार नाही किंवा जग सत्य वाटणार नाही. जग दिसन, परंतु जग सत्य वाटणार नाही. आणि सत्य वाटलं नाही म्हणजे बंधन नाही आता. बंधन कशामुळं आहे? तर सत्य वाटल्यामुळं आहे. कारण सत्य वाटल्यामुळं बंधन आहे आणि बंधनामुळेच या ठिकाणी दुःख आहे. कारण जीव कसा आहे? बंधनात आहे आणि प्रत्येकाला बंधनं आवडत नाही. परंतु बंधनातून पार पडण्यासाठी तुकाराम महाराज सांगायला लागले, "बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकू नये." कारण बंधनाचा
फासा तोडायचा असला तर आशा गेली पाहिजे. आणि आशा द्यायची असली तर आपल्याला ज्याची आशा आहे तर तो पदार्थ मिथ्या असल्यावर त्याची आशा राहत नाही. आणि तो पदार्थ सत्य वाटल्यावर त्याची आशा सुटत नाही. म्हणजे कोणाला बी स्वप्नातला पदार्थ जर देऊ म्हणलं, तुम्हाला स्वप्नातलं राज्य देऊ किंवा स्वप्नातलं त्या ठिकाणी तुम्ही जे मानता ते अशा प्रकारचं सोनं-नाणं काय म्हणता ते राज, ऐश्वर्य, भोग सर्व काही देऊ. परंतु ते स्वप्नातलं मानल्यावर त्याला काही आनंद होणार नाही. कारण त्याला माहिती आहे स्वप्न खोटं असतं. मग तसंच त्या ठिकाणी संतांना सुद्धा हे जगत खोटं आहे, अशा प्रकारचं निश्चय झालेला असतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. म्हणजे ग्रंथ ऐकून, चिंतन करून, श्रवण, मनन, निध्यासन हे सर्व काही कशासाठी असतं? तर आपलं निश्चय दृढ करण्यासाठी. म्हणून जे काही सत्य वाटलेलं आहे ते सत्य नाही. कारण आपल्या मनाला नेहमीच या ठिकाणी हे सत्य आहे, हे सत्य आहे अशा प्रकारचं वाटतं. परंतु हे सत्य नाही. कारण हिशोब आपल्याला करता येतो. आणि म्हणून जी बुद्धी हिशोब करते आपल्याविषयी, तर तीच बुद्धी त्या ठिकाणी शहाणी आहे. कारण आपण त्या ठिकाणी कोण आहोत? असं जी बुद्धी सोचिते, तर तीच त्या ठिकाणी बुद्धी आहे आणि बाकीची दुर्बुद्धी आहे. "ये ते दुर्मती, जे बहुधा आशे विकृती, जेथ निरंतर रमती अविवेकी." कारण ती बाकीच्या त्या ठिकाणी जगातल्या प्रगतीला किंवा जगामध्ये येणाऱ्या यशाला, कीर्तीला, संपत्तीला, मान्यतेला किंवा जगातला पसारा गोळा करणं याला त्या ठिकाणी बुद्धी मानायला लागले. परंतु ज्ञानेश्वर महाराज बुद्धी कशाला म्हणते? "ए दुर्मती." कारण ती दुर्मती आहे, दुर्बुद्धी आहे. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा, "कदा नुपुज नारायणा, आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी." म्हणून दुर्बुद्धी या ठिकाणी मला नको. कारण दुर्बुद्धी ही घातक आहे आणि म्हणून या ठिकाणी मला सद्बुद्धी कोणती आहे? तर सद्बुद्धीनं मी सत्य आहे आणि मला सोडून सर्व काही हा पसारा भ्रम आहे. कारण वास्तव नाही, याला काही सत्ता नाही. आणि याची सत्ता आहे ती याची नाही तर ती माझीच आहे. आणि म्हणून रज्जू सर्पाचा सुक्ती रजताचा जो दृष्टांत आहे, खूप शास्त्रकारानं किंवा साधू संतांनं आपल्याविषयी दया असल्यामुळं जेणेकरून आपल्याला हे पटन अशाच प्रकारचं योजना केलेली आहे सांगण्याची. आणि म्हणून जसं रज्जू च्या ठिकाणी सर्पभ्रम आहे. कारण दिसला तरी तो सिद्ध होत नाही आणि त्याच्यातला जो सत्य आहे, तर व्यवहारामध्ये रज्जूच आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी मीच या ठिकाणी सत्य आहे आणि सत्य मीवरच सर्व काही भासलेलं आहे. म्हणून ते कल्पित आहे आणि म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हणायचं आणि अनिर्वचनीय मानल्यावर काही अडचण येत नाही. पण सत्य मानला की अडचण आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपण तेच पाहिलं की सत्ख्याती अ, मानल्यानंतर किंवा सत्ख्यातीचा विचार जर केला तर सत्ख्याती ही किती चुकीची आहे आणि म्हणून हेच या ठिकाणी आपल्याला आजचा आपला विषय आहे की सत्ख्यातीवाल्याचं मत किती असंगत आहे, किती चुकीचं आहे. कारण हेच या ठिकाणी त्यांना स्पष्ट करायचं किंवा पुन्हा आपल्याला अनेक पद्धतीनं कारण विषय बी तोच चाललेला आहे आणि 4थ्या तरंगामध्ये अनिर्वचनीय ख्यातीच सांगायला लागले, की अनिर्वचनीय ख्याती मानल्यानंतर अडचण काय आहे? आणि जरी करता आपल्याला वाटलं, की पुन्हा आपल्याला तेच सांगायला लागलो, की त्यालाच अभ्यास म्हणायचं, की ते दृढ होईपर्यंत पुन्हा तेच चिंतन करावं लागतं आणि म्हणून जे काही अ, कथा हे ते किंवा इकडचं हास्य, विनोद ऐकणारे लोक असतात. मग त्यांना अध्यात्म ऐकताना बोर वाटतं, की त्यांना वाटतं काहीतरी नवीन गोष्टी सांगावं, मन रमायचं सांगावं, काहीतरी हास्य विनोद सांगावं, काहीतरी कथा सांगावं. हे पुन्हा यायचं. तेच चलतं, जळतं, चेततं, जळतं, चेततं आणि पुन्हा हे तर सगळं आम्हाला माहिती आणि हेच सांगते. परंतु
जरी करता माहित असलं तरी पण तिकडं आपलं लक्ष नाही. आणि ते त्याचा बदल आपण काही महत्त्व आपल्याला नसतं. म्हणजे विवेक आपल्याकडे असतो, पण त्या विवेकाचं महत्त्व संताकडे गेल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून मदरदई सद्गुरुजीने तारलो संसार पुरू म्हणून विषय सात्याद्र विवेकावरी. मग संत काय करते, विवेकाचा आदर करायचं शिकविते. आणि त्या विवेकाचा आदर संताकडे गेल्याशिवाय आपल्याला करता येत नसतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणजे काय गरज आहे, तर संताची गरज आहे, विवेकाची गरज आहे. विवेक आहे, पण वापरायचा माहीत नाही. मग संत काय करते, तर विवेक कसा वापरायचा, त्याचा उपयोग कसा करायचा, ते आपल्याला शिकविते. म्हणून या ठिकाणी ती बुद्धी शहाणी आहे. तिच्या बुद्धीनं त्या परमात्म्याचा विचार करते, सत्यापर्यंत जाते. ती बुद्धी शहाणी आहे. आणि जी इकडं जगामधलं काहीतरी त्या ठिकाणी नावलौकिक करते किंवा काहीतरी मिळते, तर ती बुद्धी शहाणी नाही. किंवा काल्पनिक सुख होईल, काही काळापुरतं होईल, परंतु तेच सुख दुःखाला कारण होईल. म्हणून आताचा थोडा आनंद तोच त्या ठिकाणी दुःखाला कारण होत असतो. म्हणून विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. म्हणून या ठिकाणी जसं गज करणं खाजीलपणा तितक्यापुरतं क्षणिक बरं वाटतं आणि नंतर त्या ठिकाणी त्याची आग होते. मग तशा प्रकारे त्या ठिकाणी विषयाचं सुख आहे किंवा प्रपंचामध्ये जे काही रमणं आहे, तर ते अशाच प्रकारचं आहे. तितक्यापुरतं त्या ठिकाणी बरं वाटतं आणि त्याचं बरं वाटणं हेच खूप वाईट असतं. कारण त्याचाच परिणाम दुःखद अशा प्रकारचा आहे. म्हणून आपल्याला चिंतनामध्ये अनिर्वचनीय ख्याती आपल्या ध्यानात आली, तर आपण त्या ठिकाणी या जगाचा मोह राहणार नाही किंवा दिसत असताना जगाचं आकर्षण राहणार नाही. कसं राहणार नाही? की जसं चित्रातले फळ आहेत किंवा चित्रातले पक्वान्न आहेत. तर त्या पक्वान्न त्या ठिकाणी भूक लागलेली आहे. समोर त्या ठिकाणी पक्वान्नाचं ताट आहे, पण चित्रातलं आहे म्हणून तिकडं आपलं मन वळीत नाही. कारण का? तर दिसणारे पदार्थ सत्य नाहीत आणि म्हणून तिकडं आकर्षण नाही. आकर्षण कधी निघून जातं? तर ते पदार्थ भ्रम आहे असं कळाल्यावर. आणि म्हणून अनिर्वचनीय ख्याती मानणं म्हणजे भ्रम मानणं. म्हणून सर्पाचा दृष्टांत घेऊन सर्वच काही या ठिकाणी कसं आहे, तर भ्रम आहे. हे त्यांना सर्पाचा दृष्टांत घेऊन सांगायचं, की सर्प या ठिकाणी जसा भ्रम आहे किंवा अनिर्वचनीय ख्याती मानायची म्हणजे या ठिकाणी सर्पाची संगती, रज्जूवर भासलेल्या सर्पाची संगती लागती आणि बाकीच्या कोणत्याच ख्यात्यांना लागत नाही. हे शिष्याला सुद्धा मान्य आहे. परंतु सत्ख्याती माना असा त्याचा आग्रह आहे. म्हणजे जगत सत्य आहे आणि जगत सत्य आहे हा भ्रम लवकर जात नाही. त्यासाठी चिंतनच करावं लागतं. मग त्याला त्या ठिकाणी फार अशा प्रकारचा अधिकारी पुरुष असला, मग त्याला सांगितल्याबरोबरच कळतं, की तो पहिलाच अधिकारी होऊन आलेला असला. आणि बाकीच्याला मग चिंतन करू त्याला त्या ठिकाणी त्याची पकड जगाची ढिल्ली होती, की जगत सत्यत्व बुद्धी जी काही असती, तर ती त्या ठिकाणी चिंतनानं तिची पकड ढिल्ली होती. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं, की मग जसा पूर्वीसारखा मोह राहत नाही किंवा पूर्वीसारखं आकर्षण राहत नाही किंवा पूर्वीसारखं चिंतन केल्यानंतर अ, या जगाविषयी त्या ठिकाणी मोह-ममता राहत नाही किंवा हानी-लाभाविषयी एवढं काही मनाला त्या ठिकाणी वेदना होत नाही. म्हणून हा चिंतनाचा परिणाम. यालाच म्हणायचं फळ. म्हणून हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं मन समाधान अ, हेच त्या ठिकाणी देवाचं देणं आहे, की मनाचं समाधान होणं. मन पावे समाधान हेची देणे देवाचे. तुकाराम महाराज सांगते, की मनाला समाधान झालं, हेच त्या ठिकाणी देवाचं देणं या ठिकाणी आपल्याला भेटलं किंवा आपल्याला काहीतरी देवाचा प्रसाद भेटला किंवा आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी ध्यानात आलं आणि त्याचा परिणाम, की आपलं मन शांत झालं. आपलं मन आपल्या मनाला सुख झालं आणि हे खरं ध्यानात घेतलेलं सुख वेगळं आहे आणि खोट्यामध्ये कल्पना करून मानलेलं सुख ते मूर्खपणाच आहे.
खोट्या कल्पना करून देहाला मी मानून जगाला खरं मानून विषयामध्ये सुख मानून या ठिकाणी जे काही आपण इकडं नादी लागलो, तर त्या ठिकाणी ते विषय बी सुख नाही, ध्येय बी मी नाही आणि जगत सुद्धा सत्य नाही. कारण जगत सत्य जर असतं, तर पूर्वीचं जगत गेलं नसतं आणि शरीर जर मी असतो, तर या ठिकाणी अ, मला कळलं नसतं. कारण शरीराला कळत नाही आणि मला तर कळतं आणि मला कळतं म्हणल्यावर मी शरीर नाही आणि विषयात सुख असतं, तर परत त्या ठिकाणी आपण तर बघितलं, की विषया वाचून बी सुख आहे आणि विषय असून बी सुख नाही. आणि विषय जरी असले आणि आपलं मन जर त्या ठिकाणी नसलं, तर मग कुठं विषय असून कुठं सुख आहे? बरं विषयामध्ये थोडं सुख भेटतं, पण दुःखच जास्त भेटतं. अनुभव आहे किंवा विषय नसतं, विषयातच सुख आहे, असं जर म्हणता, मग झोपेमध्ये कोणताच विषय नाही, तरी पण त्या ठिकाणी सुख असतं. आणि म्हणून या ठिकाणी अ, ज्याला चिंतनाचा विषय आवडतो किंवा जो अभ्यासू आहे, तर त्याला ध्यानात येतं आणि बाकीचे मग संसार करणारे तर जाणून-बुजून संसारीच आहेत. तर परंतु जे परमार्थ करते, तर ते सुद्धा हौसीनं परमार्थ करणाऱ्याला कधी कळन? कळणारच नाही. म्हणून जे विचाराचा परमार्थ करते, त्यांना त्यांचीच बुद्धी सूक्ष्म होत असते आणि ती शुद्ध होत असते आणि त्या शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीमध्ये अ, अशा प्रकारचं ज्ञान होत असतं. आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून शुद्ध अंतःकरणामध्येच बोध होत असतो आणि म्हणून ती बुद्धीच अशा प्रकारची धारदार होत असते चिंतनानं आणि परंतु अ, या ठिकाणी सांगितलं, की हरिपाठात सुद्धा विषय आला, की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणून चिंतनाचं चिंतन करणारे लोकं दुर्लभ आहेत किंवा नामाचा अर्थ कळून घेणारे ते सुद्धा कसे आहेत, दुर्लभ आहेत. म्हणून त्या ठिकाणी बाकीच्या परमार्थात लोकं भरपूर भेटतील. दांगडू करणारे, तिकडं मस्ती करणारे, तशा प्रकारचे तिकडं मान-सन्मान घेणारे, मान-सन्मानामध्ये त्या ठिकाणी स्वतःला धन्य मानणारे आणि काहीतरी व्यवसाय म्हणून परमार्थ करणारे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी भेटतील. परंतु विचाराचा परमार्थ करणारे लोकं दुर्लभ आहेत. म्हणून या ठिकाणी दुर्लभ चराचरी सद्वासना माऊलीनं सांगितलं, की सद्वासना ही दुर्लभ आहे. म्हणून बाकीचं त्या ठिकाणी भेटन, पण जगामध्ये अ, सद्वासना ही दुर्लभ आहे. म्हणून सांगितलं, की "दुर्लभो मनुष्य देहो, दुर्लभो सत्संगः." संतांची संगती दुर्लभ आहे. माणूस विचारावर येत नाही. जसं महाराज सांगायचे, की रंगनाथ महाराज, गुरुजी, परभणीकर हे सांगायचे, की माशी कुठं पण बसते, की आपण पुरणपोळ्या केल्या, तिथं पण ती माशी बसती किंवा काहीतरी आपण चांगल्या जागेवर माशी बसती किंवा लेकरानं संडास केली, तिथं पण माशी बसती, उकिरड्यावर बसती, घरात बसती, पण अग्नीवर माशी बसत नाही. आणि अग्नीवर जर माशी बसली, तर ती माशीच राहत नाही. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. की तृण जसं अग्नीमध्ये टाकलं, की ते अग्नीच झालं. अग्नी कापुराच्या मेळी, काय राहिली निराळी, तैसा समरस झालो तुझं माझी सामावलो. की अग्नी कापरामध्ये टाकली तर एकच झालं. तशा प्रकारचं या ठिकाणी होत असतं. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला, की जसं त्या ठिकाणी माशी ही अग्नीवर बसली, ती अग्नीच झाली. तसं मन इकडं लागतच नाही. इकडं अध्यात्मामध्ये काही दिसतच नाही. आहे ते झाकायचं आणि इकडं उघडं करायची सवय लागली. आपला मोठेपणा उघडा करायचा, आपला व्यवहार काहीतरी वाढायचा. परंतु इकडं काय आहे, नाही, नाही, नाही वजाबाकी आहे सगळी. हे मी नाही, ते मी नाही, हे माझं नाही, ते माझं नाही. इथे काय मी हे माझे, कोण वागविये वजे. म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला, की त्याला वाटतं हे काय बाबा, इकडं परमार्थ, हे लोकं पहा मस्त कसे परमार्थ हे करतेत. यायचं झालं तर तेच.
म्हणून लक्षात घ्यायचं, इथं विचाराचं काम आहे. म्हणून विचाराचा परमार्थ करणारे लय मोठे नसते. "ईर बहुजोडीची कीर्ती, जयाचे भजने भोगासाठी, आशा तिमिर दृष्टी मंद झाले." म्हणून विचारावर येणारे लोक कमी असतेत आणि कमी जरी असले, तर महाराज सांगायचे, की सोन्याच्या दुकानावर गिऱ्हाईक कमी आहे, परंतु नफा जास्त आहे. भाजीपाल्याच्या दुकानावर गिऱ्हाईक जास्त आहे, पण नफा कमी आहे. इकडे गिऱ्हाईक कमी आहे, नफा जास्त. इकडे गिऱ्हाईक जास्त आहे, नफा कमी आहे. म्हणून तशा प्रकारच्या ठिकाणी गुरुजी सांगायचे, की आमचं दुकान कसं आहे, तर हिऱ्याचं दुकान आहे, की उगा एखादा गिऱ्हाईक येतो सालातून, परंतु आडमाप अशा प्रकारची कमाई त्या ठिकाणी आम्ही कमवितो. तसं या ठिकाणी येणारे लोक चिंतन ज्याला आवडतं ते हिरेचे आणि हे बाकीचे मग त्या ठिकाणी परमार्थ काहीतरी करणारे आपलं बरं वाटतं म्हणून किंवा कवा सोडतेन कवा धरतेन आणि कवा रंग बदलतेन त्याचं चलत राहत. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. परंतु जातीचे म्हणून तुकाराम महाराजांना निष्ठावंताला खूप किंमत दिली. येथे पाहिजे जातीचे येर आबा येर येथे तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. येर गबाळ्याचे काम नाही. कारण बाकीचे गबाळ लोक आहेत. तो पुन्हा तिकडे जा. गबाळ्या लोकांचं काम नाही. येथे पाहिजे जातीचे. म्हणून येर गबाळ्याचे काम नाही. म्हणून हे गबाळे लोक असतेत त्याचं इथं काम नाही. कारण इथं कोण पाहिजे? जातीचं लागत. कारण म्हणून निष्ठावंत भाव. म्हणून या ठिकाणी समर्पण करायची तयारी लागते. ध्येय समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल अवघा तुका म्हणे आनंद. कारण देहाचं समर्पण करायची तयारी लागते. कारण काय सोडायचं? या ठिकाणी इतकं सोडायची तयारी लागते. या ठिकाणी मिळणार काय नाही. जे नाही, ज्याला आपण आहे म्हणू लागलो ते नाही. आणि म्हणून कल्पनेतून मनाला काढायचं. आणि ते विचाराशिवाय निघत नाही आणि तो विचार सांगताशिवाय नाही. ते ज्ञान पैगा बरवे. आणि त्या विचाराशिवाय मन कल्पनेच्या बाहेर निघत नाही आणि कल्पनेच्या बाहेर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ते आपल्याला सुख पडू देत नाही. आणि म्हणून हेच या ठिकाणी मनाला ज्ञान पटवून द्यायचं कारण आत्मा ब्रह्मरूपच आहे आणि देह तर जड आहे. मध्ये काय आहे? हे मन आहे. हे सूक्ष्म देह. लिंग देह जवळ झाला नाही भंग तोवरी मुक्ती कैसी बापा. म्हणून लिंग देहाचाच भंग करायचं म्हणजे याचा काय करायचा? बात करायचा. मनाचाच काय करायचा? बात करायचा. म्हणजे मुक्त पुरुषाचं मन कसं असतं? बाधित असतं. आणि सर्वसामान्य जीवाचं मन बात केलेलं नसतं. म्हणून त्याला सगळं खरं वाटत असतं. त्याला मनानं दाखिलं किंवा मनानं आकार धरला ते त्याला सत्य वाटत असतं. म्हणून जगामध्ये त्याचं मन पळत असतं. आणि मुक्त पुरुषाचं मन बाधित असतं. त्या ठिकाणी त्याची कल्पना एका जनार्दनी कल्पची मुराला आणि तोच हरी झाला ब्रह्मरूप आणि हरी दुसरा कोणी नसून तोच हरी झाला. पण कधी? कल्पना जेव्हा निघून गेली तेव्हा. कल्पची मोराला आणि कल्पना जोपर्यंत आहे, जोपर्यंत कल्पना सत्य वाटते तोपर्यंत हरी असून हरी कळत नाही. मग हरी वेगळा नाही. हरी माझ्याहून वेगळा नाही. या ठिकाणी मीच हरिरूप आहे. हरिरूप झाले जाणणे हरपले. नेन नेते गेले हरीच्या ठाई. कारण हरी दुसरा नाही. परंतु का कळना? तर मी दुसरंच या ठिकाणी खरं मानायला लागलो. दुसरंच मी या ठिकाणी सत्य मानल्यामुळं असलेला देव कळत नाही आणि नसलेलं जग पुढं आलं. नसलेलं या ठिकाणी माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणून हे मायेचं विघ्न आहे आणि परमार्थ करून काय करायचं? तर ही कल्पनाच काढायची. ही कल्पना या ठिकाणी हिच्यामुळं दुःख आहे. म्हणून या ठिकाणी हे कल्पित पदार्थ आहेत. म्हणजे वास्तव नाहीत आणि कल्पित आहे म्हणूनच यायला या ठिकाणी इथं विवर्तवाद असं सांगितलं आणि विवर्तवाद सांगून आता इथं अनिर्वचनीय ख्याती
मानणं योग्य आहे, कारण अनिर्वचनीय ख्यातीनं याची संगती लागेल. याला सत्य मानून संगती लागत नाही, कारण सत्य मानून संगती लागली तर अडचण काय येते हे आपण बघितले. कारण शिंपली जर जाळली तर शिंपलीमध्ये रजताचे अवयव निघायला पाहिजे, निघत नाही. किंवा रजत सापडायला पाहिजे, कारण रजत हे अग्नीमध्ये जळत नसतं. रजत धातू आहे आणि सुक्ती ही अग्नीत जळते. म्हणून सुक्ती या ठिकाणी जाळल्यानंतर त्या सुक्तीमध्ये रजताचे रजत निघायला पाहिजे, कारण अग्नीमध्ये रजत जळत नाही. मग रजत का सापडत नाही? आणि म्हणून भ्रमातले पदार्थ या ठिकाणी सत्य नाहीत, हे या ठिकाणी आता श्री गुरु सांगायला लागले. हा आजचा आपला विषय. आणि म्हणून त्याला सत्य मानणं हे चुकीचे आहे, आणि सत्य मानल्यामुळे संगती लागत नाही. सत्य मानणं हे असंगत आहे. म्हणून भ्रमात भासलेले पदार्थ हे सत्य नाहीत. आणि पुन्हा भ्रमातले पदार्थ प्रत्येकाला अलग अलग दिसतात. कारण एकाला भुऱ्याशा दिसन, तर एकाला रज्जूवर सर्प दिसन, तर एकाला काही लोभ असल्यामुळं तिथं एखादी मोत्याचा हार दिसन, किंवा एखाद्याला दंड दिसन. मग 10 जणाला 10 प्रकारचा त्या ठिकाणी तिथं अनुभव आला. पण आता तिथं रज्जू देशामध्ये इतकुशा रज्जू देशामध्ये इतके पदार्थ कसे बसतील? आणि सत्कथेवाला सांगायला लागला की त्या रज्जू देशामध्ये हे सर्व पदार्थ आहेत. रज्जू देशामध्ये सर्प आहे, सुक्ती देशामध्ये रजत आहे. मग आता इतकुशा त्या रज्जू देशामध्ये या 10 जणाला भ्रम झालेला इतके पदार्थ कसे बसतील? पण अनिर्वचनीय ख्यातीने याची संगती लागते, कारण भ्रमातले पदार्थ मानायला काही हरकत नाही. की जसं स्वप्नामध्ये नद्या पर्वत या ठिकाणी आपण पाहतो, आणि ते आपण त्या ठिकाणी भ्रमातले म्हणल्यावर तिथं संगती लागते. जसं स्वप्न या ठिकाणी तिथं आपल्याला काही शंका येत नाही, की मग त्या ठिकाणी नद्या कुठून आल्या होत्या आणि कुठे गेल्या असत्या, पर्वत त्या ठिकाणी होते, कुठे गेले असते. कारण भ्रमातले म्हणल्यावर त्या ठिकाणी काही अडचण नाही, काही दिसलं तरी काही अडचण नाही. किंवा जर भ्रमातले पदार्थ सत्य मानले तर काय अडचण आहे? ते म्हणते भ्रमातले पदार्थ सत्य जर मानले तर मृगजळ दिसतं मानल्यावर पिण्यासाठी मग विहिरी, तळे करायची गरज नाही. कारण पाणी जर मृगजळामध्ये आहे, तर मग विहिरी खांदायची आणि तळे करायची काय गरज आहे? मृगजळ दिसलं म्हणजे भरपूर पाणी आहे आता. मग भ्रमातले पदार्थ सत्य जर असते, तर मृगजळातल्या पाण्यानं सुद्धा तहान गेली असती. म्हणून भ्रमातले पदार्थ सत्य म्हणता येत नाही, अडचण येते. आणि अनिर्वचनीय ख्याती मानल्यानंतर काही अडचण येत नाही, आणि सत्ख्याती म्हणले की अडचण येते, सत्य मानले की अडचण येते. आणि म्हणून या जगातले अनेकाला अनेक या ठिकाणी दिसतं, आणि म्हणून हे सत्य नाही, असं श्री गुरुने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पदार्थ भ्रमामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांनाच दिसत नाहीत. आता सर्वांना कुठे दिसते भ्रमातले पदार्थ? आता तुम्हाला भ्रम झाला तो वेगळाच, मला झाला तो वेगळाच. प्रत्येकाचा भ्रम अलग अलग आहे. म्हणजे सर्वांना सारखे दिसत नाही, किंवा सर्वांचं स्वप्न हे सारखं नसतं. पण तरी पण काही जागा अडवीत नाही, कारण ते स्वप्न भ्रम मानल्यानंतर आपण काही डोकं लावित नाही, की कुठे गेला असन, कुठून आला असन. ते स्थानाचा रोध करीत नाही, म्हणजे जागा अडवीत नाही. किंवा ज्यांच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही, की ह्या कल्पित पदार्थापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही. किंवा ढगामध्ये या ठिकाणी अनेक प्रकारचे हत्ती, घोडे त्या ठिकाणी दिसते. पण ते काही युद्धासाठी आणता येत नाहीत. हत्तीच्या आकाराचे आकृत्या ढगाच्या दिसत्या, कधी-कधी घोड्याच्या आकाराच्या आकृत्या दिसत्या. पण ते जाऊन कधी या ठिकाणी युद्ध करता आणता येत नाही. कारण या ठिकाणी भ्रमातल्या वस्तू व्यवहारामध्ये कामी नाहीत, म्हणजे सत्य नाहीत.
ते स्थानाचा रोध करीत नाही किंवा त्यांच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही. अशा पदार्थाला सत्य म्हणणे विद्वानाला हास्यास्पद आहे. म्हणून असे जर पदार्थ तुम्ही सत्य मानू लागले तर ते हास्यास्पद आहे, म्हणजे ते सत्य नसताना तुम्ही सत्य मानू लागले तर तो भ्रम ठरण. जसं मृगजळाकडे तुम्ही जर पाणी प्यायला धावू लागले तर मग त्या ठिकाणी तो जसा भ्रम ठरण किंवा हास्यास्पद आहे. तसं कल्पित पदार्थ सत्य मानून त्याच्या मागे जर लागू लागले तर ते विद्वानाच्या दृष्टीनं हास्यास्पद आहे. म्हणून विद्वानाच्या दृष्टीनं, विद्वान म्हणजे कोण, जे ज्ञानी पुरुष त्यांच्या दृष्टीनं. म्हणून तसं जगत सत्य नाही आणि त्या सत्य नसलेल्या जगताला जर आपण सत्य म्हणून त्याच्या पाठीमागं धावू लागलो तर हेच आपल्या दुःखाला कारण आहे. म्हणून का असे या सत्य मानिला संसार काय केले चार माझे माझे. म्हणून संसार सत्य का मानला? कारण सत्य नसून सत्य मानला आणि याच्यातला सत्यपणा तुपलाय. कारण तू सत्य आहे. गूळ जर म्हणू लागला की शिरा गोड झाला, खीर गोड झाली, पेढा गोड झाला, तर ते गोड नाही, तर गोड हाच आहे. मग तशा प्रकारचा आ, आपण म्हणू लागलो की याच्यामुळं मला आनंद आहे, त्याच्यामुळं माझं बरं आहे, तर तो आनंद आपलाच आहे. ते सत्यपण आपलंच आहे. म्हणून खरेपण सुद्धा कोणाचं आहे? आपलंच आहे. आपण बरंच त्या ठिकाणी खरं म्हणायला लागलो. आपलंच खरं आपण त्याला दिलं आणि आपण म्हणतो आमचं काय खरं आहे आणि आमचं खरं कधी आहे? मग घ्या या ना, काहीतरी व्हा बेजार, काहीतरी मिळा, काहीतरी मोठं व्हायचं आणि मग त्या ठिकाणी काहीतरी थोडसं मग त्या ठिकाणी बरं वाटलं, काहीतरी भेटलं की मग आता आम्ही बरे झालो. मग अशा प्रकारचं या ठिकाणी वास्तविक पाहता याला एक दृष्टांत दिलेला आहे, की राजाला त्या ठिकाणी त्या शिपायानं काय केलं, की त्याला बंदीखान्यात टाकलं आणि त्या बंदीखान्यात टाकून त्याला त्या ठिकाणी जसं आता राजाचा बंदीखाना म्हणजे कसा, की त्याला भोग, ऐश्वर्य त्या ठिकाणी त्या बंदीखान्यात देऊ लागले सेवक लोकं. मग राजा त्याला खुश झाला तितक्यालाच पाहून. की काय सेवकाचं माझ्यावर प्रेम आहे किंवा या ठिकाणी मला काय मजा त्या ठिकाणी आहे. अरे पण तसा जर राजा त्या बंदीखान्यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावा का बंदिस्त होऊन भोग भोगावा. म्हणून तशा प्रकारचं जीवाचं झालं. जीव हा बंदिस्त आहे. कारण त्याला वाटतं कारण बंधन का आहे? तर आपला स्वतंत्रता का नाही? महाराज सांगत असते, की मरावं वाटत नाही मरण येतं. म्हातारपण यावं वाटत नाही येतं. रोग व्हावं वाटत नाही होतो. म्हणून हे सर्व काही या ठिकाणी आपल्याला वाटत नाही, पण व्हायला लागलं याचा अर्थ बंधन आहे, असं म्हणावं लागतं. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगते, की अगोदर पहिलं काम कोणतं करा? तर बंधनाचा तो फासा देऊ आशा टाकून. पहिलं काम करा बंधनाचा. ती जशी घूस असते, तिला जर पिंजऱ्यामध्ये टाकलं, तर ती बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करते. उपाशी असली तरी तिला खायला टाका भरपूर, तरी पण ती खाणार नाही. उपाशी असून खाणार नाही. कारण तिला माहिती आहे, याच्यातून बाहेर पडायचं. बाहेर पडल्यानंतर मग खाऊ. मग तशा प्रकारचं ज्याला बंधन कळालं का, मग तो रमत नसतो. मग त्याला वाटत असतं मी त्याच्यातून बाहेर कधी पडन आणि म्हणून तो संताकडे येत असतो आणि बाकीचे त्या ठिकाणी मग इकडंच त्या ठिकाणी रमत असते आणि मग त्याचा परमार्थ बी त्याच्या सोयीनुसार असतो आणि त्यांच्या मनाचा असतो किंवा मानाचा असतो. अशा प्रकारचे या ठिकाणी आणि म्हणून अशा प्रकारचं त्यांचा परमार्थ बी व्यवहारच असतो आणि इथं त्या ठिकाणी संतांच्या संगतीतला परमार्थ खरा असतो. म्हणून मधला सा आपल्या बाळाला सांगत असती, "उठी पुत्रा, जाई बाळा, तीर्थे रे तू हिंड, तेथे तुझ साधू संत भेटती उदंड. त्या माझे आत्मज्ञानी, जे न बोले वितंड, त्याशी तू गुरु करी, तो तुझ बुजविल प्रचंड." तुला संत तर भरपूर दिसते, परंतु अशा प्रकारचे "उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे तू हिंड, तेथे तू साधू संत भेटती उदंड." उदंड भेटते, पण त्याच्यातून जे आत्मज्ञानी आहेत, त्यांना तू गुरु कर, जे बोधावर आहेत आणि जे बोधावर आणून देते,
अशाच्या संगतीत राहून तू या ठिकाणी या भ्रमापासून तुला सोडून घे. हा तुला जो काही भ्रम झाला, तर हे भ्रमामध्येच राहणं दुःखाला कारण आहे. कारण भ्रम गेला पाहिजे, हीच आयुष्यातली मोठी कमाई आहे. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. नामा परते साधन नाही, जे तू अनिक करशी काही. पण अशा प्रकारचा लाभ त्या ठिकाणी पदरामध्ये पाडून घ्या. कारण बाकीचा मला काहीतरी लाभ झाला, हा लाभ नाही तर ही हानीच आहे. कारण व्यवहारातले सगळे लाभ एक दिवस हानी म्हणून आपल्या पुढे येतील. कारण शरीर सोडताना मग त्याला विचारा, की "कसं काय तुमच्या लग्नामध्ये मजा आली होती?" मग त्याला विचारा, "तुम्हाला पोरं झालं तेव्हा कसं वाटलं होतं?" मग त्याला विचारा, "तुम्ही बिल्डिंग बांधली तेव्हा कशी मजा आलती?" त्याला त्याचं शरीरातून प्राण निघून चाललाय. त्याला विचारा, "गाडी घेतली तेव्हा तुम्ही मला पेढे दिलते ना, मग कसं काय होते?" अरे त्यो म्हणेन, "आता हे काही सांगू नका. त्या गाडीचं अन् बंगल्याचं अन् पोराचं अन् बायकोचं अन् पैशाचं अन् संपत्तीचं अन् मोठेपणाचं निवडून आल्याचं अन् काहीच सांगू नका आता. माझ्यापुढं काळ उभा आहे." आणि म्हणून त्याला काय दिसन? मग या इतके असून त्या ठिकाणी सुख होईल का? दारी आलिया धाडी, गोड न लागे साखर खिरी, तैसा मृत्यू जाणितलयावरी, मग शरीरी सुख कैसे? एकनाथ महाराज सांगते भागवतामध्ये, ते म्हणते दारी आली आधाडी. पहिल्या काळामध्ये मुघलांचं राज्य होतं. तर त्या काळामध्ये काय असायचं, की एखादा श्रीमंत माणूस असला, की मग सरकारकडून परवानगी घ्यायची आणि त्याच्या घरामध्ये जाऊन धाड टाकायची. मग त्याच्यातलं बऱ्यापैकी बराच पैसा सरकारला द्यायचा आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी धाडी असायच्या. धाडी म्हणल्यावर आता सरकारच जर लुटारू आहे, तर मग तिथं मग कोण त्या ठिकाणी बाकीचे त्याला सहकार्य करणार? की राजाच जर त्या ठिकाणी असा दंडू लागला, तर मग त्याला मदत कोण करीणार? म्हणून अशा प्रकारच्या धाडी असायच्या. म्हणून नाथांना त्या काळातलं उदाहरण दिलं, की "दारी आलिया धाडी." आता धाड आल्यावर घरामध्ये जेवण केलंय, साखर, खीर या अशा प्रकारचे उत्तम अशा प्रकारचे पक्वान्नाचं जेवण आहे आणि याला भूक पण लागलेली आहे, ताट पण पुढे घेतलेलं आहे. पण ती धाड यायची वाजत-गाजत त्या ठिकाणी आणि दारी त्या ठिकाणी अशा प्रकारचं चिठ्ठी लावायची, हुकूम टाकायचे, की तुम्ही आता जसे आहेत तसे घराच्या बाहेर पडा, तुम्हाला जिवंत राहायचं असलं तर. आणि जर नसलं राहायचं, तर मग तुम्ही आता काही अ, थांबायचं थांबा. पण तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल, तर तुम्ही असंच अंगावरच्या कपड्यानिशीच तुम्ही बाहेर पडा. मग असं त्या ठिकाणी धाड आल्यानंतर याला घरामध्ये सर्व काही संपन्नता होती. सोनं-नाणं होतं, पैसा अडका होता. मग आता हे पक्वान्नाचं जेवण त्याला गोड वाटेल का? मग दारी आलिया धाडी, गोड न लगे साखर खिरी, तैसा मृत्यू जाणितल्यावरी मग शरीरी सुख कैसे? ज्याला मृत्यू कळाला, त्याला शरीरात, संसारामध्ये, उत्तम भोगात, अनुकूल संसारात सुद्धा सुख वाटत नाही. कारण का? मृत्यू कळाला. हे मला सोडायचंय, असं त्याला कळालं. त्याला या ठिकाणी संसारात सुख नाही आणि म्हणून या ठिकाणी मुमुक्षूला संसारात सुख नसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी संसारात रमत नाही आणि परमार्थ त्याला पूर्ण कळालेला नाही. कळायची वास नाही. म्हणून जगामध्ये सगळ्यात दुःखी तोच असतो. आणि हे या ठिकाणी जगातले लोक मूर्खपणाने सुखी असतात आणि मुक्त पुरुष आपल्या शहाणपणानं सुखी झालेला असतो. आणि याला सुखी व्हायचं असतं, खोट्यात तर रमत नाही आणि खरं तर कळालं नाही. आणि असा त्या ठिकाणी काट्यावर असतो. म्हणून त्याची तळमळ जास्त असते. जगात तोच दुःखी आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. असे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. आणि त्याला ज्ञान होत असतं, जो संसारात रमत नाही, ज्याला वैराग्य आहे, ज्याला संसाराचा मोह नाही आणि ज्याला तळमळ आहे, ज्याला हे संसार बंधन वाटतं आणि या बंधनातून त्या ठिकाणी मला पार पडावं मी, अशी ज्याची अपेक्षा आहे, इच्छा आहे आणि अशाच लालसेपोटी तो परमार्थ करतो. आणि मग तो त्या ठिकाणी काहीच पाहत नाही, दुःख झालेलं पाहत नाही किंवा मान-सन्मान सुद्धा पाहत नाही.
म्हणून कोणत्याच प्रकारची हानीलाभ सुद्धा त्या ठिकाणी काही बघत नाही. त्याला फक्त एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचं मला हे काही संसारातून पार पडायचंय आणि हेच त्याचा उद्देश असतो आणि म्हणून त्याला संसारातून पार पडण्यासाठीच तो परमार्थ करीत असतो. ही त्याचं वास्तविकता आहे. म्हणून या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती आपल्याला जर कळाली तर हा संसार या ठिकाणी सत्य वाटणार नाही. कारण सत्यत्व बुद्धीच काढायसाठी अनिर्वचनीय ख्याती या ठिकाणी सांगायला लागले आणि तीच या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. कारण विचार सागरामध्ये एवढं जरी कळालं अनिर्वचनीय ख्याती तर पुन्हा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय कळाला असं म्हणायला काही हरकत नाही. विवर्तवाद कळाला आणि विवर्तवाद कळाला की अजातवाद कळणं काही अवघड नाही. कारण अगोदर विवर्तवादच कळून घ्यावा लागतो. दिसणारा पदार्थ कल्पित आहे असं कळालं की कल्पित आहे म्हणजेच नाही अशा प्रकारचं कळत असतं. म्हणून झालेला विषय या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबू आणि राहिलेला अनिर्वचनीय ख्यातीचा विचार परत पुन्हा आपण उद्या बघू. आता पासायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे सो निमद द्यावे पसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षोत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव चैतना चिंता मनीचे गावो बोलतीचे अर्णवो पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वै सदा सज्जन सोयरे होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीन लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय वा म्हणे हेत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसावो येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला पुंडलिकावळी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान विजय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान की जय. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण जय हरी. जय हरी जय हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. जय हरी महाराज. जय हरी जय जय हरी महाराज. जय हरी. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. आमचं काम नाही ऐकू येत मला मुक्त भाषेच रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी ए यो बंद नहीं हो रही है ना.
लाले ऊपर गए थे लाले ऊपर गए बंद कर दो बोली लाले कपड़े को बोली लाले कपड़े को दिया पर वीडियो को ये 8 आगे कपड़े दिए ना वीडियो कॉल